मित्रांनो, हे जे व्हिडिओ आपण पाहतात दिल्लीचा आहे। हे जे ॲम्ब्युलन्समध्ये मुलगा आहे त्याला रॅबिज झाला आहे मित्रांनो। याला काही दिवसा अगोदर कुत्र्याने चावला, त्याच्यानंतर याचे असं याच्या शरीरामध्ये सिम्पटम आले की ते आपण बघू शकता मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, हे जे आपण व्हिडिओ पाहिले आता, जो छोटासा मुलगा आहे ॲम्ब्युलन्समध्ये आणि त्याला पकडून आहेत ते वडील आहेत, त्यांच्या मांडीवर आहे तो मुलगा आहे जवळपास 14 किंवा 15 वर्षाचा आहे। हा व्हिडिओ मागच्या महिन्यामध्ये किंवा जवळपास 1.5-2 महिने झाले या व्हिडिओ समोर आला होता मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये। हे मित्रांनो गाझियाबादची गोष्ट आहे, उत्तर प्रदेश गाझियाबाद। तर मित्रांनो, या व्हिडिओची चर्चा आपण यासाठी करत आहे मित्रांनो, कुत्रा चावल्याने पण असं होऊ शकतं हे 100% खरं आहे मित्रांनो। कारण की मित्रांनो, काही दिवसा अगोदर याला खेळत असताना त्याच्या ज्या गल्लीमध्ये राहत होता, समोरच्या गल्लीमध्ये जे कुत्रे पाळत होते त्यांच्याकडे जवळपास 7 किंवा 8 कुत्रे होते। त्याच्यामध्ये एका कुत्र्याने याला चावलं जवळपास 2 महिन्या अगोदर। जेव्हा त्याला कुत्रं चावलं तर त्यांनी घरी ते सांगितलं नाही की मला कुत्रं चावलं म्हणून। कुत्रा चावलं असं माहीत झालं असतं तर घरच्यांनी त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याचं ट्रीटमेंट केलं असतं मित्रांनो, ठीक आहे। पण त्यांनी घरच्यांना घाबरून त्यांनी हे सांगितलं नाही की मला कुत्र्याने चावलं। तर कुत्र्याने चावल्यानंतर 2 महिन्यानंतर त्याला सिम्पटम येऊ लागले, रॅबिजचे लक्षण येऊ लागले आणि तो रॅबिजचे लक्षण आल्यानंतर तो एकांत राहू लागला घरामध्ये। जसं लाईट वगैरे लागलं तर त्याला थोडं वेगळंच अनकम्फर्टेबल वाटायचं आणि पाणी पाहिलं की घाबरायचा तो। असं वेगवेगळे त्याचे रॅबिजचे जसे लक्षणं राहतात तसं त्याला होऊ लागत होतं आणि तोंडामधून लार पण त्याच्या गळत होतं आणि वेगळंच जसं मिरगी येते दवरे पडल्यासारखं, तसं तो करू लागला मित्रांनो। हे जे 14 वर्षाचा मुलगा जे आपण ॲम्ब्युलन्समध्ये पाहिलं, त्याच्या वडिलाच्या मांडीवरच त्याचा तडपून म्हणजे जीव गेला मित्रांनो। त्याचे वडील पाहतच राहिले, कारण की हे जे रॅबिजचं जे लक्षण आहे, रॅबिज जेव्हा कुत्रा चावला की रॅबिज होतो, तर जर आपण लवकर डॉक्टरकडे गेलं, सल्ल्यानुसार इंजेक्शन घेतलं आपण तर इलाज होऊ शकतो, म्हणजे ते सिम्पटम समोर येणार नाही। जर आपण इंजेक्शन नाही घेतलं तर मित्रांनो, हे जे बिमारी आहे रॅबिजची, हे कधीच याचं नायनाट होऊ नाही शकत आणि याचं जे सिम्पटम आल्यानंतर शरीरामध्ये रॅबिज झाल्यानंतर ते कोणतेच डॉक्टर किंवा कोणी सायंटिस्ट असो काही असो ते बरं होऊ नाही शकत मित्रांनो, कारण की त्याचा अजूनपर्यंत तसं काही इलाज आला नाही। म्हणून मित्रांनो, कधी पण कुत्रा चावला, आपल्या मुलांना पण सांगा की कुत्रा चावला किंवा नख लागलं काय लागलं तर आपण डॉक्टरशी सल्ला घेणं बहुत आवश्यक आहे मित्रांनो, ठीक आहे। आणि ज्याच्याकडे डॉग होते त्याच्यावरही त्यांचे जे पालक आहेत, घरचे लोक आहेत, त्यांनी त्यांच्यावर केस केलं, कारण की त्यांच्या डॉगमुळे एखाद्या मुलाचा जीव गेला, म्हणून त्यांनी पण केस केलं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन। म्हणून मित्रांनो, कधी पण मी सांगतो, आपण जेव्हा पण डॉग आणता किंवा आपल्याला आवड आहेच डॉग पाळण्याची, तर मित्रांनो त्याला नियमित प्रमाणे जे टाईमनुसार शेड्यूलनुसार रॅबिजचं वॅक्सिन लावलं जातं ते आपण आपल्या डॉगला कंटिन्यू लावत राहा। जसं 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी आणि छोटा बच्चा असला की 3 महिन्यांनी हे कंटिन्यू लावत राहा मित्रांनो। कारण की मित्रांनो, जर एखाद्या
मुलाला डॉग चावला किंवा आपल्या घरच्यांनाच चावला तर असे प्रॉब्लेम येऊ शकतात मित्रांनो. जर ज्याच्या घरी जे डॉग होतं त्यांनी जर आपल्या डॉगला रॅबीजचं वॅक्सिन लावलं असतं ते हे घटना नाही झाली असती मित्रांनो. ठीक आहे. आणि म्हणून सांगतो मित्रांनो, एक तर आपण जेव्हा डॉग आणतो घरी त्याचं जे वेटनरी डॉक्टर असतात त्यांच्याकडून सल्ला घ्यायचं आणि रॅबीजचं इंजेक्शन लावून घ्यायचं. मित्रांनो, रॅबीजचं इंजेक्शन काही एवढं महाग नाही आहे मित्रांनो. आपण मेडिकलमध्ये गेलं की जास्त काही महाग मिळत नाही. 250 रुपयाचं ब्रँडेड कंपनीचं मिळून जातं आणि जे रक्षारब कंपनीचं आहे ते आपल्याला 150 रुपये किंवा 160 रुपयामध्ये मिळून जातं. आणि वेटनरी डॉक्टर जे आपल्या डॉगला वॅक्सिनेशन करतात ते त्यांचे चार्जेस घेतात. ठीक आहे. मिनिमम ते जास्तीत जास्त विरबॅप कंपनीचं घेतलं तर तुम्हाला 500 रुपये होतं आणि जर आपण रक्षारबचा वॅक्सिन घेतलं तर जवळपास तुम्हाला 350 किंवा 400 रुपये मिनिमम चार्ज होतात मित्रांनो. ठीक आहे. जे पण आपल्या वेटनरी डॉक्टरनुसार ते आता किती घेताल माहीत नाही. मी पण एवढंच घेतो, जास्त काही घेत नाही मित्रांनो. ठीक आहे. तर जास्त काही महाग नसतं मित्रांनो. हे आपण आपल्या डॉगला आपण नियमित टाईमनुसार आपण आपल्या डॉगला लावणं बहुत आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे. आशा करतो मित्रांनो हे जे माहिती तुम्हाला आवडली असेल, काही नवीन ऐकायला मिळालं असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला असंच नवीन नवीन माहिती किंवा डॉग रिलेटेड पशुपालन, डेअरी फार्मिंग, गोट फार्मिंगच्या रिलेटेड काही पण बिमारी असो, काही पण माहिती तुम्हाला पाहायचं असेल तर मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्र पण हे जे व्हिडिओ आहे शेअर करा मित्रांनो. ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.